अगं कुठं? मी चालले माहेरी. अगं पण का? अहो, तुम्हाला एका स्त्रीची जबाबदारी घेता येत नव्हती तर लग्न कशाला केलं? घर संसाराचं तुम्हाला काहीच अर्थ माहित नाही तर मग कशाला लग्न केलं तुम्ही? अगं पण छोट्या मोठ्या चुका होतच राहतात ना ग. अहो, तुमचा पगार सुद्धा आलेला पूर्ण महिन्यात पुरत नाही. काय फायदा आहे त्याचा? मी चालले माहेरी आणि परत मला न्यायला सुद्धा येऊ नका तुम्ही. अगं ऐक ग. अगं बाई, तू अचानक कशी काय आली? आई, मी त्या माणसाला सोडून आले आणि मी परत जाणार नाही तिथे. आणि आई, मला आत येऊ दे, मी सांगते तुला सगळं. तू एकटी का आली? पाहुण्याला संग घेऊन यायचं ना. अगं आई, मी सगळं सांगते, मला आत तर येऊ दे तू. अगं पुरी, काय झालं ते मला नीट सांग, तरच मी तुला आतमध्ये येईल. आई, मी तुला सांगितलंय ना, मी त्या माणसाला कायमचं सोडून आले आणि आता मी तुझ्या जवळच राहणार. मी जाणार नाही परत तिथे. नाही पुरी, तुझं हे चुकतं. नवरा बायकोची कुठं म्हणून भांडणं नाही होती. अगं भांडणं झाली म्हणून तू त्यांना सोडायच्या गोष्टी करती, हे पटतं का तुला? माझ्या घरी ना तू 4 दिवसाचीच पाहुणी आहे. तेव्हा हा येडा विचार सोड. तुझ्या घरी तुझ्या नवऱ्याच्या घरी निघून जातो. आता जर येडा विचार केला तर अक्षयाचं वाटोळ होईल. अगं आई, तू ग बस, काही बोलायचं नाही. तो तुझ्या बापा बरोबर मी लग्न करून आले ना, तेव्हा कसा परपंच तडमोड करून केला माझं मला माहिती. तू आले पाहुणी माग जा आणि त्या पाहुण्याची माफी माग. खरंच ग आई, मी तो विचारच नाही केला. खरंच माझं चुकलं. परत जाते मी.